तर मंडळी, आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय. तर आपल्या घरी कोण आलाय पहा. तर हाय साईराज. हाय हाय साईराज. तर हा साईराज नेमका कोण आहे आणि त्याची एक स्टोरी आहे. ती मी स्टोरी आता तुम्हाला लगेच 1 मिनिटामध्ये पुढे सांगेन आणि मग हा व्हिडिओ आजचा सुरू होईल आपला. तर आता आल्यावर आधी जेवायला दिलं त्याला, कारण दुपारची वेळ आहे. चालेल, ठीक आहे, जेवून घ्या. तर आता साईराजचं जेवण झालंय आणि साईराज बद्दल फक्त मी अगदी 1 मिनिटात तुम्हाला सांगतो, कारण या व्यक्तीबद्दल जितकं बोलावं ना तितकं कमीच आहे. आता हा इकडे आला ना, आता हा त्याच्या आधी सांगतो, हा व्लॉगर पण आहे. पण असा व्लॉगर आहे जो जवळजवळ 70 ते 80% ना, हा अंधत्व आहे, म्हणजे ब्लाइंडनेस आहे, म्हणजे त्याला दिसत नाही, अगदी अंधुक दिसतं, बरोबर ना. आणि स्वतःला न दिसून देखील तो व्हिडिओ बनवतो, हे खास आहे. आणि याच्या बाबतीत मी त्याच्या चॅनलवर बरंच बोललोय. तुम्ही त्याच्या चॅनलला जाऊन पहा. आपलं गाव त्याने दाखवलंय. तरी पण आता तुझ्या तोंडाने सांग की तुझ्या चॅनलचं नाव काय. तर नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे साईराज कीर ब्लॉग्स. माझ्याच नावाने चॅनल आहे. साईराज कीर व्लॉग्स या चॅनलला जाऊन पटकन जाऊन सबस्क्राईब करा, कारण भाऊ खूप मेहनत घेतोय. तर नक्की चॅनलला जाऊन व्हिजिट करा, चॅनल सबस्क्राईब करा, त्याचे व्हिडिओज पहा आणि त्याच्या जर्नीमध्ये तुम्ही पण सामील व्हा. आणि तो त्याची लाईफस्टाईल किंवा जे काय करेल ते तुम्हाला दाखवत जाईल. आणि भाऊ आपला रत्नागिरीतलाच आहे. रत्नागिरीमध्ये कोणतं गाव. चांदेराई. अच्छा, तर नक्की जाऊन व्हिजिट करा. आणि बरंच काही मी बोललोय, म्हणजे त्याने आपलं गाव दाखवलंय, आपली फॅमिली दाखवलंय आणि नंतर आल्याच्या नंतर गावामध्ये इतर काही गोष्टी दाखवल्यात, आजीशी गप्पा मारल्यात. आणि त्या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतील ना तर नक्की याच्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुला काय अजून बोलायचं आहे. मला सांगायचं असं की आता दादाचं चॅनल मी मागचे 1.5 ते 2 वर्ष बघतोय. अच्छा, थँक्यू. आणि मी दादाला कमेंट्स टाकतो प्रत्येक वेळी. दादा माझी कमेंट असते, तुला माहिती असेल. अच्छा, मी थंबचे बघते इमोजी देतो आणि असा एक याचा हार्टचा वगैरे इमोजी असतो. बरोबर, कारण त्याची ती गोष्ट ही की कारण लिहिता आणि वाचताना प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे फक्त मी आणि कमेंटवर म्हणजे लिहायची कमेंट असेल तर मी माझ्या आईकडून किंवा भावाकडून ते टाईप करून घेतो आणि सेंड करतो. हा माझा एक प्रॉब्लेम आहे. डोळ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे लिहायला आणि वाचायला देखील प्रॉब्लेम होतो. तसं याचं 12वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि 12वीत मला 71% होते. अच्छा, मस्त, छान. 10वीत 61%. तर हे सगळं आपलं ते रायटर देतात ना. हो, मला रायटर घेऊन पेपर लिहायला एक्झामच्या वेळी. बरं, सगळं अशी स्ट्रगल या म्हणजे याच्या लाईफचा जो आतापर्यंतचा स्ट्रगल आहे तो असा आहे. आणि पुढे देखील असं स्ट्रगल करत करत लाईफ त्याची सक्सेसफुल होणार आहे. तर त्यासाठी तुमची साथ हवी आहे. तर नक्कीच जाऊन चॅनलला व्हिजिट करा आणि बरंच काही आपला हा भाऊ करेल ते तुम्हाला दाखवत जाईल, छान छान गोष्टी दाखवत जाईल. तर त्याच्या चॅनलवर नेमका कंटेंट कशा प्रकारचा आहे आता तुम्ही जाऊनच पहा, ठीक आहे. आणि दादाला भेटून खूप छान वाटलं मला. आणि तुला लकीली म्हणजे दादाची भेट झाली. भेट होईल की नाही शंका होती. बरं, ठीक आहे. तर छान वाटलं पुन्हा एकदा भेटून आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा. व्हिडिओ आता थोडासा लेट येईल, वर्षाची सुरुवात झालेली असावी. बरं, ठीक आहे, चला, ठीक आहे. आता आपण हा व्हिडिओ, आजचा जो आमचा व्हिडिओ आहे तो पुढे कंटिन्यू करूयात. म्हणजे नमस्कार, मी रोशन पवार तुम्हा सर्वांचं एसमार्टच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर चला पाहूयात आज आपल्याला काय पाहायला मिळतंय. चला, तर इकडे पहा, आरोही कशी तयार झालीये. कुठे चाललोय. चावी आहे, आपण चाललोय जरा असंच फिरायला कुठेतरी. कंटाळा आला, संध्याकाळची वेळ आहे. होय, आजी आहे पहा तिकडे. आजी तिकडे आहे. लवकर खाली येतो. आधी चाललोय कुठे तेच बघूया आधी. चला, आरू काय करते. इकडे बघ. जाऊया, आजीला बाय कर. बाय. चला, तर आलोय चिंचे खाली आणि वरती वांदर माकड. मग कोण आहे. नाही बाबू, हे दाखवतो. तर आता लहान आम्ही होतो तेव्हा असे ना वांदर चढले ना वरती की ते आमच्यासाठी चिंचा पाडायचे. बघू पाडतात काय. हे वांदरांका सांग, वांदरांका चिंचा पाडाय सांग. मग तुझे फ्रेंड ना कुठे गेला कुठे ते. नाही नको पाडू, सर्दी होते. चल, तो दादा भूम्या राहू दे तिकडे, चिंचा पाडू देत, आपण जाऊया. हा चल, जाऊया आपण. जाऊया. हा चालेल, चल. नको ना गाडी. कशाला गाडी पाहिजे.
गाडी झाली तिथे, आम्ही आलो चाल तिकडे. चला गाडी घेऊया. हे बघा, हे बघा, माकडान शेवटी पाडल्यानच. पिकले हा चिंचा. चिंचा पिकला. हे फोड फोड. इकडे इकडे आरूच, शोधू नको तिकडे. तर आपण कच्च्या चिंचेंचं बनवलं होतं, आता पिकलेल्या चिंचेंचं पण काहीतरी बनवूया. हे बघा, चिंच पिकलेली अशा प्रकारे. तर माकडावरती चढतात ना, माकडं म्हणजे वांदर. हा वानर वानर वांदर बोलतो मी. तर ते वरती हलवतात ना, पटावट पटावट पडतात तेव्हा चिंचा. अशा प्रकारे चिंचा पण पिकलेल्या. रे आरू नाही, चल झालं. खाल्लं की खाल्लं फट. नाही तू यायचं नाही आता, यायचं नेणार नाही तुला. अरे सर्दी होते ना आरू. नाही नाही, एक खाल्लंच ना, एक खाल्ले ना. चल चल जाऊया, चल. हां चल जाऊया, चल. हे चल. होय, नाही नाही गाडी नको. चेतन शेठ आले कामावरून, तर म्हटलं अजून कोण आलेलं आहे कसे. चेतन शेठ आले ऑफिसवरून आले. बॅग कुठे, ऑफिस बॅग, लॅपटॉप वगैरे. लॅपटॉप कुठे आहे. दुपारी घरी आलो होतो ना, तिसरं बायकोला सांगितलं आज हाफ डे होता. नाही, ते दुपारी बायकोला दिला होता थोडी कामगिरी करायला लॅपटॉप आणून. हा, घरी बसून काही काम नाही ना, तर म्हटलं लॅपटॉपवरचं जरा काम कर, असं जरा त्याच्या वहिनींना सांगितलं होता. आधी बघ जा झालाय काय काम. ते लँग्वेज बदलून दिला होता, इंग्लिश होतं मराठी करून दिला. मराठी करून दिलं होतंस ना, बरं केलं. आधी झालंय काय बघून ये काम. झाला असेल ते. चालेल ठीक आहे. जास्त काय नव्हतं, भांडी बिंडीच होती. भांडी बिंडी धुवायची होती काय, कम्प्युटरवर धुते काय. हा ती त्याच्यावरती सर्च मारला ना, कुठल्या साधनात धुवायचं म्हणून. असा कसं धुवायची, बरोबर. चालेल ठीक आहे, जा दमून आला असेल. हो. चालेल ठीक आहे, चल चल. हा अरू, तू इकडे चोपर्यंत चिंचा जमवत आहेस ना, लबाड. हा 2च भेटला. बघ सर्दी झाली तर माझ्या नावावर द्या. बरं ठीक आहे, जाऊया आपण. चला. अरे दुपारी पाण्याची बॉटल तिथं झाली, तर आपलं हे असंच काहीतरी मजेशीर इथं असं पाण्याच्या बॉटलसाठी बसून घेतलेलं. ते पाण्याची बॉटल तिथंच आहे. असू दे, चालेल, हरकत नाही. चला जाऊयात जरा. एका ठिकाणी चाललो आहे, बघू तिकडे काय, बघू काय होतं आहे ते. चला. तर मंडळी आम्ही निघालेलो आहोत. कुठे चाललोय आरू आपण. थंडी लागते ना. थंडी लागते आहे. मग तुला सांगतोय तोंडाला हे लाव रुमाल, तू ऐकत नाहीस. तर थंडी लागते. काय काय दाखवतेस. हा चिंच. चिंच. हो, पुढून कोण येत आहे, कोण येत आहे नाही माहीत. लाकडं लाकडं. तर लाकडं आणतात आता. हा सीझन लाकडाचा आहे, माहिती आहे तुम्हाला. आता लाकडं जमवली जातात गावाकडे, जी आपल्याला जाळ्यासाठी लागतात, स्वयंपाक करायला म्हणा किंवा पानचुलीला म्हणा. अरू कुठे चाललोय आपण, सांग तर. देवळात. तर आम्ही आता कुठे चाललोय सांगतो तुम्हाला. बरं तुला रुमाल बांधू काय, बरं दी बांधू रुमाल. तर थंडी पडायला लागली आहे मंडळी, आणि मस्त एकदम थंडगार वातावरण झालेलं आहे. काय आलं आता बोलता बोलता आरोहीचा रुमाल बांधायचाच राहिला माझ्या. आरोहीचा रुमाल बांधूया. तर आता आपली गँग आलेली आहे, पण आता आपल्याला इथे तो मला आता इथे अडकवणार. आता काय करणार. इकडे सुप्रेश. हां 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 हां. तर आपले 7 मित्रांची गँग गेलेली आहे. म्हणजे आपली कोण कोण होतं बघितलं, कोण कोण होतं. सुप्रेश दादा वगैरे. तर सुप्रेश, आपली जी सगळी गँग आहे ना, ती इकडे. आता आपण चाललोय कुठे आधी ते सांगतो. आम्ही असंच संध्याकाळी कंटाळा इतका आला होता, तर म्हटलं आरोहीला चल आता आपण फक्त निघूया आणि जाऊया, असंच फिरून येऊया. आरोही पण बोलली की कुठेतरी जाऊया, कुठेतरी जाऊया. तर चला म्हटलं जाऊया, तर एक फेरी मारून येऊया. आपलं खालचं बारसं आहे तिकडे जाऊया, मंदिराच्या इकडे. तर आता जस्ट आम्ही एक फेरी मारू आणि जाऊ परत वरती. आणि वरती गेल्याच्यानंतर बघू काय झालंच तर. असा रँडम असा शूट करतोय मी बस. आणि तर मग त्यासाठी आलो, असं जरा फ्रेश वाटण्यासाठी. आणि थंडी खूप आहे ॲक्च्युली. थंडी खूप आहे ना, थंडी पडायला लागली आहे. बरं ठीक आहे, म्हणजे तशी मागे पण होती थंडी, पण आता पण जास्त आहे थंडी. तर माझी गडबड जवळजवळ 5 मिनिटांची बडबड झालेली आहे. आता इथे हा ब्रिज आहे, इकडे ह्या ब्रिजवरून आपण टर्न मारून जाऊया. तर नक्की त्या भावासाठी एक हॅट्स ऑफ. तर बरं ठीक आहे, बघू जितकी होईल तेवढं आपण सपोर्ट करणारच आहोत. तुम्ही पण करा. आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हटल्याप्रमाणे त्या चॅनलची. अरे काय सांगतोय मी तुला आता.
आता आपण निघूया ना, बस ना एवढंच. हां, आरोहीला ना गाडीवरून फिरायला खूप आवडतं. तर आता इकडे जुगाड करून मी कॅमेरा इकडे माउंट केला आहे. तर दाखवतो तुम्हाला काय जुगाड आहे. तो जुगाड म्हणजे ॲक्च्युली इथे मोबाईलचा माउंट आहे. त्या मोबाईलच्या माउंटला मी कॅमेरा गोप्रो लावला आहे. हां, काढलास? हां, तू काय ठेवण्यातली नाही आहेस माहिती आहे मला. तर आरोहीला लहानपणापासून ना गाडीवरून फिरायला खूप आवडतं. बरं, हां हां ठीक आहे, आता राहू दे चल. आता नंतर वरती गेल्याच्या नंतर तिकडे हे जरा रस्ता कच्चा आहे. आता रस्ता तर दाखवू नाही शकत मी, कारण कॅमेरा अँगल माझ्याकडे टाकला आहे म्हणून. बरं, नवीन जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांसाठी सांगतो की जॉबला गेल्यामुळे ना आपल्याकडे असा पूर्ण दिवस नसतो की ज्याच्यामध्ये आपण व्लॉगिंग करू शकतो, प्रॉपर व्लॉगिंग, ज्याला म्हणजे पूर्ण आपली लाईफस्टाईल दाखवू शकतो. असं घडू नाही शकत. त्याच्यामुळे आपले व्लॉग असं जे नॉर्मल व्लॉगर असतात ना त्यांच्यासारखे व्लॉग नसणार आपले. काहीतरी वेगळं असणार, डिफरंट करायचा प्रयत्न करतो. तुम्ही पाहतच आहात, कधी कधी आपण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो. आणि पूर्वीचे जुने व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल तर तुम्हाला दिसलं असेल की आपण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे, काहीतरी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला काहीतरी तुमचं मनोरंजन होईल असं काहीतरी आपण दाखवत असतो. तर तसंच दाखवण्याचा नवीन वर्षात आपला प्रयत्न असणार आहे. काहीतरी वेगळं धमाल, काहीतरी मोठं काहीतरी करायचा प्लॅन आहे. तर बघू कसं वर्कआउट होत आहे. तर आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप लाख हार्दिक शुभेच्छा. आरोही तू पण दे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा आरूचा आवाज बघा, थंड झाले. आरू पण गारटले. चला आता आरू गारटले. आरू बघा आता चिंच खाते, थंडी लागते आणि मग सर्दी झाली ना की मला त्रास देईल. मग ती सांगत होतो असं करते ती. चला आता थोडंसंच राहू दे चल. तर असंही त्रास देते मला. सांगत होतो गाडीवरून नको जाऊया की थंडी आहे, तरी पण ती ऐकली नाही. आणि मी मात्र मास्क लावला आहे. तर यासाठी मास्क लावला आहे कारण तुम्हाला माहिती आहे बरेच दिवस झाले तुम्ही पाहताय की माझा आवाज ना थोडा बदललेला दिसतोय, म्हणजे असं सर्दी असल्यासारखा दिसतोय. कारण ती व्हायरल म्हणजे हे आहे. काय बोलत डॉक्टर बोलले, काय बोलले ते आता मला काय कळलं नाही. ह्याच्यामुळे मी धुळीमुळे किंवा मी सारखा प्रवास करत असतो ना गाडीवरून, त्याच्यामुळे ॲलर्जी काहीतरी झाले, असं ॲलर्जिक सर्दी काहीतरी असं काहीतरी आहे. तर ती जाईल बोलले, फक्त बोलले की रेस्ट कर, पण रेस्टच होत नाही. गाडीवरून प्रवास होतोच, इकडे तिकडे जाणं होतं. सगळेच काही व्लॉग बनवले जात नाहीत. बरं, तर आता आपण पुन्हा आलो आहे. हा खडका आंब्याचा पूल गेला. मगाशी आपण करशीच्या पुलाच्या इथून सुरुवात केली होती. पण आरू चला आता बडबड झालेली आहे आपली जास्त. आता आपण थेट जाऊया कुठे? बस ना, तुझी मजा झाली ना, बस ना, मजा एवढीच ना. हां बस ना. हां चला. तर आरोहीची पण मौज झालेली आहे गाडीवरची. आपण आता घरी जाऊया, व्हिडिओ थांबूया, गावात जाऊया आणि गावात जाऊन पाहूया काय होतं आहे. तर जे काय होईल ते पाहूया. चला, आज काय असा इंटरेस्टिंग व्लॉग नव्हता, त्यासाठी माफ करा. बघू, नेहमी काय इंटरेस्टिंग किंवा काहीतरी असं मजेशीर करता येणार नाही, कारण ते पॉसिबल नाही. नुसतं हेच काम असतं ना, यूट्यूब, फक्त जर यूट्यूब असतं माझ्याकडे, मी फक्त यूट्यूबवरच आहे असं असतं तर आपण काहीतरी याच्यापेक्षा भन्नाट केलं असतं. पण ऑफिस करून यूट्यूब करणं खूप अवघड काम आहे. बरं ठीक आहे, जाऊया आरू. चला मंडळी, भेटूयात गावात गेल्यावर. तर आता मंडळी घरी आलो आहे, घरी म्हणजे गावात आलो आहे आणि घरी जाईन म्हणा. आणि हे बघा, ह्याला माउंट केला होता, तर हा मोबाईलचा माउंट पण असंच लावून घेतला आहे. बरं ठीक आहे. आरू काय करते? हां हां ठीक आहे, जा मग. चल मी पण येतो मग, चल पुढं. हां मी त्याला घरी जाऊन येतो लगेच. चल जा. तर मंडळी घरी आलो आहे आणि इकडे पहा काय आहे माझ्या हातात, फोपनीस. तर फोपनीसचा पण व्हिडिओ करू आपण पुन्हा एकदा, दरवर्षीप्रमाणे. दरवर्षी आपण फोपनीसचा व्हिडिओ करतो, झाडावरून काढून खाण्याचा मजेशीर, तसा करूया. बरं ठीक आहे, आता घरी आलो आहे. तर आता आरो इकडे जायचं आहे, पण त्याच्या आधी जरा सड्यावर पण काम आहे, ते सड्यावर जाऊन येऊया चला. तर आता सड्यावर आलो आहे आणि इकडे पहा तनू गाडी चालवतोस की? होय, गाडी चालवत आहेस? बरं ठीक आहे, चला. आता सड्यावरचं माझं एक काम आहे, करतो. काम म्हणजे खाली नेटवर्क येत नाही, तर काही मोठ्या फाईल वगैरे काही डाउनलोड करायच्या असतील तर मग सड्यावर येऊन करतो आम्ही. तर ते काम आहे, झालं की नंतर मग घरी जाईन. घरी नाही, आरोहीकडे जाईन. बरं ठीक आहे, तनू टाटा कर, बाय बाय. तर आरोही आपल्याला मांजर दाखवणार आहे. ते मांजरची पिल्लं नवीन कुठे आहेत? घेऊन जा तनू, आतमध्ये आहे. घेऊन जा.
काय काय सांगते काढणार कशी म्हणती आतमध्ये अशी काढ अशी किती आहेत ना होय दिसली म्हणजे अरे होय काढून दाखव नको नको चावल आतमध्ये मम्मी आहे की नाहीये मम्मी आहे तिची नाही मला काढायला भीती वाटते भीती वाटते होय दिसू दे काढलं एक अरे हिशोबात मस्त क्यूट आहेत ना माझ्याकडे दे थांब रे. लहान आहे ते उचलून हा उचलून असं नाही तिला जास्त पुरवाळू नको दाखव सगळे मस्त आईला कट कुठे गेला ठेव ठेव अरे भारी हा घे घे दाखव तुला अरे आरू हारू नको हातात घेऊ दिसतच नाही ते काय हे घे हेने पकड हेने बघ अच्छा दिसला हाय कोरय हा हा लय लहान आहे लहान आहे लय लहान आहे हे लहान नाही तेवढं काय ते दाखव अरे 3 किती आहेत तर 3 मांजरे आहेत येऊ कशी ओरडते आहेत त्यांना आपण त्रास देतोय त्यांना ठेवून देऊया चालेल दाखव पण एकदा दाखव एकदा हातात घे आरू हा मस्त ना इकडे बघ हातात घेऊन फोटो काढूया इकडे बघा ए तिघांनी 3 हातात घ्या ना तिला पण दे ती घेईल घेशील तू अनुष्का जास्त कुरवळ नको रे आणि इथे दाखवा सगळ्यांनी इथे दाखवा इकडे बघ अरे इथे दाखवा कॅमेऱ्यात दाखवा ए तिघांनी पण कॅमेऱ्यात दाखवा ए अनुष्का दाखव एकत्र करा तिघांनी इथे दाखव तुझं ठेवते नाही बरोबर आहे ना पुढे कर हा ठेव अरे वा इथे दाखव आरूचं पण ठेवून दे वा एक्सपिरियन्स आहे धनुला अच्छा हा बरं शांत झाली ना कुठे चाललंस तू कुठे चाललंस हा दाखवा इकडे आता कॅमेऱ्यात इथे हात काढ आरू इथे हात काढ पुढे कर आरू इकडे अनुष्का पकड इथे पकड बरं ठीक आहे तर म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा येस महाराजा बाय बाय टाटा सी यू गुड बाय गुड नाईट कसं गुड नाईट